चला तर मग ह्या 2-3 दिवसात ना ह्या पावसाने नको नको करून सोडलं. रेनकोट काढायचं की नाही हाच प्रश्न पडला आता. दुपारी कामावरून सुट्टी झाली. कामावरून जाता जाता ठरवलं की चप्पल घ्यायला जायचं, शॉपिंग करायची होती, बऱ्याच वस्तू घ्यायच्या होत्या. म्हणलं डीमार्टला जायचं. डीमार्टमध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही गेलो सँडल बघायला. तिथे सँडल बघताना ऋतूच्या पप्पांनी मिनिमम अर्धा ते पाऊण तास लावला एक सँडल घ्यायला. तेव्हा कुठेतरी जाऊन त्याला एक पसंत पडली आणि त्यांनी घेतली. त्यानंतर आम्हाला ऋतूसाठी पण शॉपिंग करायची होती. ऋतूसाठी आता थंडी खूप पडतीये, स्वेटर्स, जॅकेट्स आणि पाऊस पण होता त्यामुळे त्याला रेनकोट पण बघायचं होतं. तर अशा काही वस्तू घ्यायच्या होत्या. म्हणलं जाऊया. आणि तिथे लहान मुलांचे इतके छान छान स्वेटर्स होते की आम्ही कन्फ्यूज होऊन गेलो की कोणतं घ्यायचं कोणतं नाही. तर मला एक चॉईस पडली होती आणि ऋतूच्या पप्पांना एक आवडलं होतं. तर दोघांमध्ये वाद चालू होता की हे घ्यायचं ते घ्यायचं. तर त्यामध्ये तुझंही नाही माझंही नाही, आम्ही दुसरंच घेतलं. ते सगळे शॉपिंग करून झाल्यानंतर आम्ही शोधत होतो कुठे काय नाही. आणि आज डीमार्टला तुम्ही बघू शकता इतकी गर्दी नव्हती, कारण बाहेर इतका पाऊस आहे की त्यामुळं घरातून शक्यतो कोणी मोस्टली बाहेर पडतच नाही आहे. त्यानंतर मोस्ट ऑफ म्हणजे आता पाऊस खूप आहे, थंडी आहे, तर डायपर्स ऋत्विकला घ्यायचे होते. डायपर्स घेतले. थोडंफार राशन घ्यायचं होतं, सामान घ्यायचं होतं, ते घेतलं. त्यानंतर आमच्या ऋत्विकला ना बनाना चिप्स खूप आवडतात आणि तो तेच एक खातो आणि त्यामुळं ते आम्ही न चुकता डीमार्टमध्ये कधीही गेलो, काही घ्यायचं जरी नसेल, म्हणजे नॉर्मली दुसरी शॉपिंग करायला गेलो तरी ती वस्तू आम्ही त्याला घेतल्याशिवाय येत नाही. बनाना चिप्स त्याला आणावेच लागतात. त्यानंतर सगळ्यात मोठं म्हणजे की ऋतूच्या पप्पांना छातीत धडकी भरवणारा क्षण म्हणजे बिलिंग झालं. सगळ्या गोष्टी घेतल्या, बिल केलं. त्यानंतर अचानक आम्हाला आठवलं की ऋत्विक सकाळी घरातून येताना ओरडून सांगत होता त्याच्या पप्पांना की मला किंडर जॉय खायचंय, घेऊन ये. ते आठवल्यानंतर मग पटकन लास्टला आम्ही जाऊन त्याच्यासाठी किंडर जॉय घेतलं. घरी गेल्यानंतर तो किंडर जॉयची वाटच बघत होता, जसं की आम्ही सांगितलं, कारण की तो कुठली पण गोष्ट पटकन विसरत नाही, लय माइंडमध्ये ठेवतो. आणि मग त्याच्यासाठी किंडर जॉय जे घेतलं होतं ते दिलं. तो खूप खुश झाला. त्यानंतर मग जेवणाचं नियोजन केलं आणि तुम्ही बघू शकता पत्र्याला किती पाणी पकडलं या पावसामुळे. नको झालं या पावसाने. त्यानंतर किती थकून आलं तरी हा ऋत्विक सोबत आम्हाला हे खेळ खेळावेच लागतात दोघांना. तो बसूच देत नाही तर 2 मिनिट पण. जेवण वगैरे झाल्यानंतर त्याच्यासोबत अशी मस्त धिंगामस्ती केली आणि तो बघा कसा बोलत होता, तो दाखवत होता हे माझ्या मम्मी पप्पांनी जॅकेट आणलं, तुम्ही बघा कसं दिसतंय, छान दिसतोय. आणि तो तुम्हाला बोट करून सांगत होता की मम्मी पप्पांच्या व्हिडिओला लाईक करा, असं बोलत होता तुम्हाला. तर ते मी नंतर त्याच्यासाठी एक त्याच्या ओन व्हॉइसमधला व्हिडिओ घेईल. त्याच्यासोबत खेळून वगैरे धिंगामस्ती करून झाल्यानंतर फायनली शेवटी जावं लागलं मग कामाला. निघायलोत मग कामाला. चला तर भेटू.